एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एसटीने प्रवास करणाऱ्या मंडळीकरता एक मोठी खुशखबर आलेली आहे. त्यांना एसटीने प्रवास करण्याकरता अतिशय महत्त्वाचे असलेले या ठिकाणी एनसीएमसी कार्ड काढण्याची मुदत वाढलेली आहे. चला तर मग बघूया एसटी महामंडळाने या ठिकाणी कोणते पत्र काढले आणि त्या पत्रकामध्ये काय दिलेले आहे आणि या ठिकाणी किती तारखेपर्यंत याची मुदत वाढलेली आहे हे अतिशय बारकाईने आपण समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आले असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवर सर्वात अगोदर या ठिकाणी पाहायला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या ठिकाणी या विभागाने हे परिपत्र काढलेले आहे. हेडलाईन या ठिकाणी बघू शकता, एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ. या ठिकाणी बघा, ही तारीख लक्षात ठेवा, 1 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कशामुळे मुदत वाढ देण्यात आली तर ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. त्याद्वारे हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आले. या परिपत्रकामध्ये काय दिले ते आपण या ठिकाणी बघूया आणि अतिशय बारकाईने हा व्हिडिओ या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यामधील अतिशय महत्त्वाचे पॉईंट तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. चला तर मग या ठिकाणी सुरुवात करूया. एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींना लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल एसटीच्या, त्याच्यासाठी हे एनसीएमसी कार्ड अतिशय महत्वाचं आहे आणि अनिवार्य या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि त्याची आता मुदतवाढ 1 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी देण्यात आल्याचं या ठिकाणी या मुद्द्यात सांगितलेलं आहे. तसेच बघूया, अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या ठिकाणी बऱ्याच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अद्यापही कार्ड या ठिकाणी आणखी प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या परिपत्रकाच्या या मुद्द्यामध्ये सांगण्यात आले आहे. खाली बघूया आपण काय दिले ते. राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास. या ठिकाणी बघू, अमृत ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ व पारदर्शक आणि तंत्रज्ञाना आधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्ट पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता. म्हणजेच या पॉईंटमध्ये असं सांगितलं की जे काही अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील, यांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्याकरता ही या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे कार्ड काढण्याची 1 ऑगस्ट ही या ठिकाणी शेवटची तारीख होती आणि या ठिकाणी 1 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ते कार्ड काढून घ्यायचं होतं. परंतु आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढच्या मुद्द्यात काय दिले ते आपण बघूया. मात्र राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या ठिकाणी बघू शकता, त्यांनी सांगितलेलं आहे की स्मार्ट कार्ड या ठिकाणी नोंदणी बऱ्याच ठिकाणी झालेली आहे, परंतु कार्ड त्या व्यक्तींना प्राप्त झालेलं नाही. म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्यापही ते कार्ड मिळालेलं नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र जे काही प्रवासी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना या सवलतीपासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या ठिकाणी मंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघूया पुढच्या मुद्द्यात काय दिले ते. एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशांची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा अंमलबजावणीला 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रवाशाची या ठिकाणी गैरसोय होऊ नये हा या मागचा मुदतवाढ देण्यामागचा उद्देश असल्याचे मंत्री महोदय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे या ठिकाणी या मुद्द्यात सांगितलेले आहे. समोर बघूया काय दिले ते. या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवासी या ठिकाणी बघू शकता. अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर या दरम्यान पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे मंत्री या ठिकाणी सरनाईक यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
म्हणजे ज्यांचे या ठिकाणी कार्ड काढलेले नसतील किंवा ज्यांचे कार्ड काढले पण त्यांना मिळाले नसतील आणि या सवलतीपासून त्यांना वंचित राहावं लागत असेल, याच्यासाठी त्यांनी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या मुदतवाढीचा फायदा या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे, असं या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी एनसीएमसी कार्ड काढून घ्या. आता याची मुदत 1 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो समजून घ्या, आपल्या घरचे जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, महिला मंडळी असतील, त्यांचे स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. या ठिकाणी 1 महिन्याची मुदत वाढलेली आहे आणि प्रवास करते वेळेस आपल्याला या ठिकाणी सवलतीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमच्याकडे कार्ड नसेल तर 1 सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला आपल्याला फुल तिकीट या ठिकाणी एसटीने प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे 1 महिना जे काही मुदत वाढली त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी आपलं स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड कुठं काढायचं हा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेलच, कारण या परिपत्रकामध्ये तसं काही दिलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की स्मार्ट कार्ड काढण्याचे 2 या ठिकाणी पर्याय आहेत. ते म्हणजे तुमच्या जवळच्या एसटी डेपोमध्ये तुम्ही जाऊन हे स्मार्ट कार्ड एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढू शकता. नाहीतर दुसरा पर्याय जे काही अधिकृत या ठिकाणी एसटी महामंडळाने जे केंद्र दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे एनसीएमसी स्मार्ट काढता येईल. या 2 ठिकाणीच तुम्हाला हे एनसीएमसी स्मार्ट काढता येईल. तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन कुठंही एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढता येणार नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा आणि 1 सप्टेंबरच्या अगोदर तुमचं स्मार्ट कार्ड काढून घ्या. चला तर मित्रांनो, हा होता अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ. तुमच्या दैनंदिन या ठिकाणी प्रवासाकरता अतिशय महत्त्वाचा असा या ठिकाणी अपडेट होती. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.